मी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण स्वामींची कमीत कमी वेळात सोप्या पद्धतीने नित्यसेवा कशी करावी हे पाहणार आहोत. स्वामींची नित्यसेवा कशी करावी हा प्रश्न प्रत्येक सेवेकऱ्याला पडलेला असतो. या धावपळीच्या जीवनात खूप मोठी सेवा करणे हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला शक्य नसते. त्यामुळे कोणती सेवा करावी, कशी करावी हा प्रश्न त्याच्या मनात असतो. परंतु एक लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा 1 मिनिट देखील पुरेसा असतो. या धावपळीच्या जीवनात फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ हे नाव जरी एकदा आपल्या तोंडात आले तरी ती सेवा ही लाख मोलाची ठरते. त्यामुळे स्वामींना ही नामस्मरणाची केलेली सेवा खूप प्रिय असते. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची नामस्मरणाची सेवा ही उच्च कोटीची असते. त्यामुळे चालता बोलता आपण जरी नाम घेतले तरी ते खूप गरजेचे आहे. म्हणून ज्यांना वेळ नसेल त्यांनी ही नामस्मरणाची सेवा करावी. असे म्हणतात, ईश्वराच्या समीप पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण होय. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होते. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होतो. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होते. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होतो. झोपताना नाम घेतले तर ती ध्याननिद्रा होते. काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होते. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होते. आता नित्यसेवा म्हणजे काय, तर ती सेवा आपण रोज करायची असते. सर्वप्रथम आपल्याला नित्यसेवा करायचं म्हटले तर घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याची स्थापना ही गुरुवारची करायची असते. तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापनेचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तसे मला कमेंटमध्ये सांगू शकता. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम, कष्ट, दुःख, दारिद्र्य, नैराश्य असेल तर स्वामींची नित्यसेवा करणे खूप गरजेचे आहे. नित्यसेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय वाचत असतो. म्हणजे 7 दिवसामध्ये आपले एक पारायण होत असते. त्यामध्ये आपण हे अध्याय तर खूप छोटे असून ते आपल्या जीवनाचं सोनं करून जातात. असं म्हणतात, स्वामीचरित्र सारामृत हे खूप मोठं शस्त्र आहे. स्वामीचरित्र वाचल्यामुळे आपल्या विचारात बदल घडून येतात. स्वामीचरित्र हा स्वामींचा आत्मा आहे. स्वामी अक्कलकोटमध्ये असताना घडलेल्या घटना या ग्रंथामध्ये नमूद केल्या आहेत. स्वामी कसे होते याची पूर्ण माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. स्वामींची पूर्ण जीवनशैली या ग्रंथात वर्णन केले आहे. त्यामुळे हे अध्याय आपल्याला परत वाचावे वाटतात. प्रत्येक अध्यायाला 2 ते 3 मिनिटाचा वेळ आवश्यक असतो. हे अध्याय मराठी भाषेमध्ये आहेत, त्यामुळे ते सर्वसामान्यांना देखील समजू शकतात. आता अजून नित्यसेवेमध्ये 11 माळी जप करायचा असतो. परंतु आपल्याला तेवढे करणे शक्य नसते. आपल्या पाठीमागे घरातली कामे, लहान मुलं अशा काही गोष्टी असल्यामुळे आपल्याला ते शक्य नसते. त्याच्यामुळे आपण जरी 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरी चालतो. परंतु तो जप करताना तुम्ही मनापासून अंतःकरणाने करा. कारण 11 माळी जप करणे शक्य नसल्यामुळे आपण जरी 1 माळ केली तरी ती स्वामींना प्रिय असते. त्यानंतर आपण तारक मंत्र म्हणू शकतो. आपण आपल्या योग्य त्या वेळेनुसार स्वामींचे नामस्मरण करू शकतो. तारक मंत्र म्हणू शकतो. आपण कितीही टेन्शनमध्ये असाल तर मनापासून तारक मंत्र म्हणावा. ज्यावेळी आपण स्वयंपाक, कपडे, भांडी, घरातली इतर छोटी कामे करतो त्यावेळेस जप करावा. नॉनव्हेज खात असेल तर नित्यसेवा कशी करावी हा प्रश्न प्रत्येक जणाला पडलेला असतो. परंतु न घाबरता आपण नित्यसेवा करायची आहे. ज्यावेळी आपल्या घरात नॉनव्हेज होत असेल त्यावेळेस आपण सेवा करून घ्यायची आहे, किंवा एखाद्या दिवशी आपण सेवा स्किप करायची आहे. परंतु ही सेवा आपल्याला स्किप करायची नसते. त्यामुळे आपण आधी सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर नॉनव्हेज केलं तरी चालेल. एकदा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्ही स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाकडे येऊ शकत नाही.
हे स्वामी चरित्र वाचल्यावर आपल्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून येतो. त्याने आपली कर्म सुधारतात. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींचा आत्मा आहे. नित्यसेवा ही आत्म्याची गरज आहे. जो ही सेवा करतो त्याच्यासोबत स्वामी असतात, असा अनुभव प्रत्येक सेवेकऱ्याला नक्कीच येतो. त्यामुळे आहार, विहार, आचरण सगळे स्वामी इच्छेनुसार होते. फक्त नित्यनेमाने सेवा करणे महत्त्वाचे आहे. हा अनुभव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.